ऐका ना, घरातलं छोटं मूल असल्याचा एक फायदा असतो. तो काय माहिती आहे का? जेव्हा आपण घरातली मोठी व्यक्ती असतो, मोठं मूल असतो, तेव्हा त्या मुलाला प्रत्येक वेळी तडजोडची शिकवण करून दिलेली असते, की आपण तडजोड केली पाहिजे. प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली जाते, की आपली आर्थिक परिस्थिती काय आहे ती बघून आपण वस्तू घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर वागताना आपण कसं वागलं पाहिजे, जेणेकरून माझं मूल किंवा आई वडिलांचं अपेक्षा असते की माझं मूल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय, तर त्या कसं बघितलं पाहिजे हे सगळी इमेज आपण मनात तयार करून मोठ्या मुलाला वाढवत असतो. पण लहान मुलांना एक ॲडव्हान्टेज असतं की त्यांना कोणीही बंधन घालत नाही, ते कोणाचं ऐकतही नाहीत. त्याचबरोबर त्यांना आईवडिलांचा तर सपोर्ट असतोच, आर्थिक सपोर्ट असतो, काही करायचं म्हटलं तर सपोर्ट असतो. त्याचबरोबर मोठ्या भावंडांचा पण सपोर्ट असतो आणि खूप मोठा सपोर्ट असतो. त्याच्यामुळे लहान्यांना खूप ॲडव्हान्टेज असतं. म्हणून थोडंफार मोठ्यांचं बोलून घ्यायला, मार खाऊन घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. हे माझ्या लेकीला सांगते मी.